आज आम्ही इथे रायगडवर आलो आहे आणि इथे आम्ही शिवाजी महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले आहे। आणि आम्हाला किल्ला खूप छान वाटला आणि आम्ही चालत आलो आहे आणि साधारण 2-3 तास लागतात यायला वरती आणि अजून रोपवे पण केलंय। तर आम्ही चालत आलोय तर तुम्हाला मज्जा पण घ्यायला भेटेल, तर तुम्ही चालतच या। शिवाजी महाराज यांनी कसा हा किल्ला बांधला, हा खूप मोठा किल्ला होता। आम्ही बघायलाच आम्हाला 1 तास लागेल असं वाटतं आम्हाला। आम्ही आता त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे आणि तिकडं आम्ही आता टकमक टोककडे जाऊ आणि तिकडे टकमक टोक आहे। आणि 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचे इथं रायगडवर निधन झाले आणि शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इथं राज्याभिषेक बी झाला आहे। 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा इथं राज्याभिषेक झाला होता आणि ते राजे बनले होते। खूप छान। साई प्रमोद लोहार, वय वर्ष 10, त्याच्या जीवनामध्ये 10व्या वर्षी त्यांनी रायगड बघितला। जीवनात एकदा तरी रायगड तुम्ही बघा, पण तो रोपवेने न बघता पायी चालत बघा। का आज बरेच अवशेष, बऱ्याच मूर्ती मोगलांनी, इंग्रजांनी अशा मस्त नाबूद केलेल्या आहे, पण किल्ला बघितल्यानंतर तुम्हाला त्यावेळेस स्वर्ग कसा असेल, या धर्तीवर तर स्वर्ग कसं असेल, या जमिनीवर तर स्वर्ग कसं, याचा अंदाज येतो। म्हणतात ना, माज गेलं तरी हाड राहतं, तसं सगळं वैभव जरी गेलं तरी आपल्या ह्या हिंदवी स्वराज्याचं जे साक्ष असलेला हा रायगड तुम्ही एकदा तरी जीवनामध्ये अनुभवा। मी इतिहास तुम्हाला सांगणार नाही, कारण इतिहास सगळीकडे तुम्हाला वाचायला मिळेल, बघायला मिळेल, पण तुम्ही स्वतः येऊन इथं बघा, ही समाधी बघा। त्या राजा नावाच्या कुत्र्याची पण समाधी पण बांधलेली आहे। आता आम्ही राजांचं सिंहासन बघितलं, तिथं मानाचा मुजरा करून आलो आहे। आता रायगडावर लोकांची येण्याची क्रेज या चित्रपटांमुळे मिळते। छावा चित्रपटामुळे आज बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला रायगडावर गेलं पाहिजे, हिंदवी स्वराज्याचा राजा आपण एकदा जवळून बघितला पाहिजे। या आज हिंदू तरुणांमध्ये जे रक्त पेटतं, सळसळतंय, याला कुठंतरी आज रायगडावर आल्यानंतर खूप बरं वाटतं। माझ्या राजाला मानाचा मुजरा।